नांदगाव विधानसभा मतदारसंघाचे आमदार सुहास कांदे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह संबंधित विभागाकडे पाठपुरावा करून गिरणा धरणावरील पांजणडावा कालव्यासाठी पाण्याच्या आवर्तनासाठी मंजुरी मिळवली आणि मंगळवार दिनांक 26 डिसेंबर रोजी पाटाला पाणी सोडण्यात आले। ऐन दुष्काळी परिस्थितीत पाटाला आलेले पाणी पाहून शेतकऱ्यांच्या डोळ्यात आनंद अश्रू आले। आमदार सुहास कांदे यांनी या प्रसंगी स्वतः उपस्थित राहून पाटाला आलेल्या पाण्याचे विधिवत पूजन केले। कळवाडीसह सर्व ग्रामीण भागातील जनतेकडून आमदार सुहास कांदे यांचा नागरिक सत्कार यावेळी करण्यात आला। या प्रसंगी बोलताना आमदार सुहास अण्णा कांदे यांनी शेतकरी बांधवांना उद्देशून आपल्यामुळेच आज मी आमदार आहे आणि म्हणूनच आपल्यासाठी काम करण्याची ताकद मला येत आहे असे मत व्यक्त केले। 50 वर्षांनंतर दुष्काळी परिस्थिती असतानाही मुख्यमंत्र्यांकडे केलेल्या पाठपुराव्यामुळे आज आपल्या पाटाला पाणी आले आहे। लवकरच या परिसरातील गावातील शेतकऱ्यांची एक कमिटी करून मुख्यमंत्र्यांसोबत बैठक घेऊन या सर्व गावाकरिता पाणी आरक्षित करणार असल्याचे सांगितले। उद्यापासूनच या सर्व पाणी आरक्षणाला प्रयत्नाला पत्र द्यायला मुख्यमंत्र्यांवर बैठकीला लागलेच तर आपले जे गाव असतील या गावाची बैठक सुद्धा मी मुख्यमंत्र्यांबरोबर घेतो आणि आपल्याला जे पाहिजे ते मुख्यमंत्र्यांकडून मी मंजूर करून देतो असे या ठिकाणी मी आश्वासित करतो। खरं तर आपल्या आनंदामध्ये नेहमीच गिगाव असेल, दैवळ असेल, रोज, पायदर, शेरूळ, इसोळ आणि माचीपाडा हे सुद्धा गाव आपल्या आनंदात नेहमी सहभागी असतात। आपल्या दुःखसुखात आपण ते सहभागी असतात। आपणही त्यांच्या दुःखसुखात सहभागी असतो। मी सुद्धा त्यांना एक आश्वासित करतो, आपलंही आरक्षण मंजूर करून लिफ्टद्वारे आपल्याला सुद्धा पाणी द्यायचा मी प्रयत्न करतो। आता मला काही कामच राहिलं नाही सर, आता रस्ते झाले, गटारी झाल्या, लोकांचे किरकोळ जे कामं असतील ते होतच राहतील। परंतु आता मी येताना ज्ञानेश्वर भाऊशी बोललो, फरांदाजाशी बोललो की आता आपल्याला लोकांना शेतीला पाणी कसं देता येईल, लोकांच्या मळ्यात पाणी कसं जाईल त्याचा आपल्याला आता खरी कामाला सुरुवात केली पाहिजे। मग हे लिफ्ट करून या 6-7 गावांना पाणी द्यायचं असेल तर ते सुद्धा आपण करू। शासनाचे पैसे तुमच्या आशीर्वादाने मी प्रयत्न करण्याला भरपूर समर्थ आहे। तुमच्या आशीर्वादाने मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री महोदय, मंत्री महोदय माझं ऐकतात म्हणून मला शाश्वती आणि मी चांगलं काम करतो। मी काय चुकीचं काम नाही करीत आहे। शेतकऱ्यांना पाणी पाहिजे त्याच्यासाठी आणि मला नेहमी म्हणतात की आता इतक्यातच भाषणातून तरी सांगितलं की मंत्र्यांशी भांडतात, त्याची पक्षाशी भांडावं लागतं। मी जर तुमच्यामुळेच आमदार झालोय, जे काय आज मला बघायला मिळालंय, जे काय माझं भाग्य आहे ते जे मिळालं असेल ते तुमच्या आशीर्वादामुळे मला मिळालेलं आहे। त्याच्यामुळे मी कुठल्याही परिस्थितीमध्ये उद्यापासूनच आता मला काहीच नाही, फक्त जलसिंचन आणि जलसिंचन हेच माझ्या आता इथून पुढे ध्येय आहे। आणि भविष्यात नांदगाव विधानसभा मतदारसंघाच्या शेवटचं कोपऱ्यात एखाद्याची 10 किलोमीटर 1 एकर जरी शेती असेल तरी सुद्धा जलसिंचनाच्या माध्यमातून त्याला पाणी मिळालं पाहिजे, हाच माझा खरा उद्देश असेल अशी या ठिकाणी मी आश्वासित करतो। मला आपण निवडून दिलं आणि माझ्यावर विश्वास ठेवला त्याबद्दल मी आपल्या सगळ्यांचे आभार मानतो। पुढच्या वेळेस निवडून द्याल अशी अपेक्षा। खरं तर हा निर्लज्जपणा आहे असं म्हणलं, मला माफ करा। तर पुढच्या वेळेस तुम्ही ज्ञानभाऊ असेल, फरांदादा असेल, मी असेल किंवा आम्ही सगळे आपली टीम असेल यांच्यावर विश्वास ठेवून मला निवडून द्याल अशी अपेक्षा बाळगतो। परंतु मी ह्या 1 महिन्यात नवीन वर्षामध्ये मी आपल्याला शब्द देतो ह्या लिफ्टच्या संदर्भात आणि ह्या 6 गावांच्या पाणी आरक्षणा संदर्भात मुख्यमंत्र्यांबरोबर आपली एक कमिटी तयार करा अख्ख्या गावांची, त्या लिफ्टचे जे गाव आहेत ते आणि या गावांची एक कमिटी तयार करा 12, 15, 20 लोकांची आणि आपण मुख्यमंत्र्यांबरोबर बैठक घेऊ। ताबडतोब तिथे एक अधिकारी असतील, मग तुमच्या समोर मुख्यमंत्र्यांना सूचना द्यायला लावतो, तुमच्या समोर पत्र देतो आणि ताबडतोब कारवाईला सुरुवात करू। आणि जर पाणी आरक्षण नाही झालं तर एक थेंब सुद्धा खाली सोडून देऊ नये। तुम्ही माझ्याबरोबर थांबा, तुम्ही मला लढवा ना, मी तुमच्या बरोबर लढायला तयार आहे। तुम्ही पुढे राहील सगळ्यांच्या लढायला, परंतु मी खाली एक थेंब सुद्धा जाऊन देणार नाही असे या ठिकाणी आरक्षित करतो। मी परमेश्वराला हीच प्रार्थना करतो की आपल्याला खालच्यांचा वाटोळ करायचं नाही, जळगाववाल्यांना त्रास द्यायचा नाही, जळगाववाल्यांची नुकसान करायची नाही। कारण गुलाबराव पाटलांचं ते वाक्य मला आता आठवतं, अण्णा ज्या दिवशी जळगावला पाणी सोडेल त्या दिवशी तुला सुद्धा पाणी सोडेल असं त्यांनी मला आश्वासित केलं होतं। लिफ्टचा प्रश्न राहिलाय, प्रचंड शासनाकडे पैसे आहे, शासना प्रचंड मोठ्या योजना करणार आहे। शिवसत्ता टाइम्स साठी अनिल धामणे, नांदगाव। दे धडक बेधडक वृत्त देणाऱ्या आपल्या शिवसत्ता टाइम्स न्यूज चॅनलला लाल बटन दाबून सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका।